सायनस म्हणजे नक्की काय प्रकार आहे, शरीरात ते कुठे असतात, त्यांचं कार्य काय असतं हे पाहूया. तर त्याची आपण पहिल्यांदा रचना जी आहे ती सोप्या भाषेत समजून घेऊया. आपल्या कवटीमध्ये म्हणजे चेहऱ्याच्या हाडांच्या मागे हवेने भरलेल्या लहान लहान आकाराच्या पोकळ्या असतात. या पोकळ्यांनाच आपण सायनस असं म्हणतो. त्यांचं काम काय असतं, तर आपण श्वासावाटे जी हवा आत घेतो ती हवा गाळणे, तिचे तापमान नियंत्रित करणे आणि चेहऱ्याचं वजन हलकं ठेवणे अशी कामं हे सायनस आपल्यासाठी करत असतं. या पोकळ्यांच्या आतमध्ये एक असा पातळ द्रव तयार होत असतो, त्याला म्युकस असं म्हणतात. हा द्रव नाकावाटे सहज बाहेर पडत असतो. पण जेव्हा आपल्याला वारंवार इन्फेक्शन होतं, ॲलर्जी होते, तेव्हा सायनसच्या आतल्या त्वचेला सूज येते. सूज आल्यामुळं हा म्युकस बाहेर पडणारा जो मार्ग असतो तो बंद होतो आणि हा साचलेला म्युकस आतमध्ये साठतो आणि जणू तो तिथं कुजायला लागतो. यातूनच मग सुरू होते ती म्हणजे तीव्र डोकेदुखी, कपाळ जड होणे, नाकातून दुर्गंधी येणे, श्वासाला त्रास होणे, कधी कधी इन्फेक्शन जास्त झालं तर ताप सुद्धा येणं, यासारख्या समस्या यातून सुरू होतात.